हिंदू धर्मशास्त्रात विशेषत धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथात अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महिना मानला गेला आहे. शास्त्राचा स्पष्ट नियम आहे, कुर्याद्धतिके मासी काम्यकर्म कदाचन. अर्थात अधिक मासात फलप्राप्तीच्या इच्छेने कोणतेही काम्य किंवा मंगलिक कर्म करू नयेत. हा महिना केवळ ईश्वर भक्ती, नामस्मरण आणि आत्मशुद्धीसाठी राखीव आहे. चला तर मग जाणून घेऊयात अधिक मासात कोणत्या 21 गोष्टी करण्यास शास्त्रानुसार मनाई आहे आणि त्यामागची नेमकी कारणे काय आहेत. आणि याला अपवाद 6 अशा गोष्टी ज्या अधिक मासात आवर्जून केल्या जातात. या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पाहूयात अशा 21 गोष्टी ज्या अधिक मासात करायला पूर्णपणे मनाई आहे. यामध्ये पहिली आहे विवाह आणि साखरपुडा. विवाह संस्कार, लग्न सोहळे किंवा साखरपुड्याचे विधी या संपूर्ण महिन्यात पूर्णपणे वर्जित आहेत. कारण विवाहाचा मुख्य हेतू म्हणजे वंशवृद्धी आणि सांसारिक सुखाची सुरुवात हा असतो. हा काळ भौतिक सुखांचा नसून आध्यात्मिक साधनेचा असल्याने यात विवाह हा वर्जित आहे. दुसरं आहे मौजी बंधन किंवा उपनयन संस्कार. मुलांचा मुंज किंवा व्रतबंध संस्कार या पवित्र काळात अजिबात करू नये. कारण मुंज हा गुरुकुलात प्रवेश करून वेदाध्ययन सुरू करण्याचा संस्कार आहे. या महिन्यात ग्रहांचे शुभबळ विशेषत सूर्याची संक्रांत नसल्यामुळे उपलब्ध नसते, जे की नवीन विद्या आरंभासाठी आवश्यक असते. तिसरा आहे चौळ संस्कार म्हणजेच जावळ काढणे. लहान मुलांचे पहिल्यांदा जावळ किंवा मुंडन करण्याचे धार्मिक विधी या काळात टाळावेत. कारण जावळ काढण्याने बालकाचे आयुष्य आणि आरोग्य वाढते, अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे. अधिक मासातील मलिन किंवा संक्रांत नसलेला काळ या आयुष्यवर्धक विधीसाठी अशुभ मानला जातो, म्हणून अधिक मासात बाळाचे जावळ हे काढले जात नाहीत. चौथा आहे कर्णवेध संस्कार. लहान बालकांचे कान टोचण्याचा पारंपरिक विधी या महिन्यात करू नये. कारण कान टोचणे हा एक महत्त्वाचा शारीरिक आणि बौद्धिक संस्कार आहे. या महिन्यातील ऊर्जेचा प्रवाह शारीरिक बदलांसाठी किंवा नवीन संस्कारासाठी शास्त्रानुसार अनुकूल नसतो. पाचवा आहे भव्य नामकरण सोहळा. नवजात बालकाचा पाळणा विधी किंवा मोठ्या प्रमाणावर नामकरण सोहळा शुभ मुहूर्त काढून करू नये. कारण नामकरण संस्कारात बाळाला समाजात एक नवी ओळख मिळते. शुभ ग्रहांच्या साक्षीशिवाय केलेले नामकरण हे बाळाच्या भविष्यातील भाग्योदयासाठी पूरक मानले जात नाही. परंतु याला अपवाद म्हणजे जन्माच्या 12व्या दिवशी येणारे नित्य नामकरण संकट टाळण्यासाठी साध्या पद्धतीने करता येते. 6वा आहे नूतन ग्रह आरंभ किंवा पायाभरणी. नवीन घराचे, इमारतीचे किंवा कोणत्याही वस्तूचे बांधकाम या महिन्यात सुरू करू नये. कारण नवीन वस्तूची पायाभरणी करताना वास्तुपुरुषाची पूजा केली जाते. अधिक मासात सूर्य हा एकाच राशीत स्थिर राहिल्यासारखा असतो, ज्यामुळे वास्तुकामाला आवश्यक असणारी गती आणि स्थैर्य लाभत नाही. 7वा आहे नूतन ग्रहप्रवेश किंवा वास्तुशांती. नवीन खरेदी केलेल्या किंवा भाड्याच्या घरात प्रथमच राहण्यास जाणे ग्रहप्रवेश शास्त्रात निषिद्ध आहे. कारण ग्रहप्रवेश हा सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यप्राप्तीसाठी केला जातो. अधिक मासाची ऊर्जा केवळ मोक्ष आणि विरक्तीसाठी पूरक असल्याने नवीन घरात ग्रहप्रवेश केल्यास संसारातील सुख शांतीत अडथळे येऊ शकतात. 8वा आहे देवप्रतिष्ठा आणि मंदिर कलशारोहण. नवीन मंदिराची स्थापना, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा कलशारोहण या काळात करू नये. कारण मूर्तीमध्ये प्राण फुंकरताना ब्रह्मांडीय शक्ती आणि ग्रहांचे शुभ नक्षत्र आवश्यक असतात. या महिन्यात सूर्यसंक्रांतीचा अभाव असल्याने ब्रह्मांडीय शक्ती सुप्त अवस्थेत असतात. 9वा आहे नवीन व्यापार आरंभ किंवा व्यावसायिक करार. नवीन दुकान, व्यवसाय, नवीन भागीदारी किंवा मोठे व्यावसायिक करार या महिन्यात सुरू करू नयेत. कारण व्यापाराचा मुख्य हेतू धनलाभ आणि नफा मिळवणे हा असतो, जे पूर्णपणे काम्य म्हणजे स्वार्थी कर्म आहे. अधिक मासात ऐहिक लाभाच्या कामांना यश मिळत नाही. 10वा आहे नवीन विहीर, तलाव किंवा बोरवेल खोदणे. पाण्यासाठी नवीन विहीर, तलाव किंवा बोरवेल खोदण्याचे काम या काळात सुरू करू नये. कारण जलस्तोत्र निर्माण करणे हे दीर्घकालीन सुख देणारे काम आहे. शास्त्र आधारानुसार या काळात भूगर्भातील ऊर्जेमध्ये चढउतार असतात, ज्यामुळे पाण्याचा योग्य स्तोत्र न मिळण्याची शक्यता असते. 11वा आहे नूतन व्रतांचे ग्रहण. कोणतेही नवीन व्रत, उदाहरणार्थ 16 सोमवार, वैभवलक्ष्मी व्रत किंवा प्रदोष व्रत या महिन्यात नव्याने सुरू करू नये. कारण नवीन व्रताची सुरुवात ही एका विशिष्ट संकल्पनाने आणि इच्छेने म्हणजेच कामा इच्छेने होते. अधिक मासात केवळ निष्काम काहीही न मागता केलेली भक्तीच मान्य होते. 12वा आहे चालू व्रतांचे उद्यापन.
आधीपासून चालू असलेल्या नियमित व्रतांची सांगता किंवा उद्यापन या महिन्यात करणे टाळावे, कारण उद्यापनामध्ये यज्ञ, हवन आणि दान करून व्रताचे फळ पदरात पाडून घ्यायचे असते. हा काळ फलप्राप्तीचा नसल्यामुळे उद्यापन केल्यास व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाही. 13वा आहे अपूर्व तीर्थयात्रा. ज्या तीर्थक्षेत्राला किंवा पवित्र स्थानाला आपण आयुष्यात याआधी कधीही पाहिलेलं नाही, तिथे या महिन्यात जाऊ नये. कारण नवीन तीर्थक्षेत्राच्या दर्शनामागे आत्मिक सुखासोबतच एक नवीन अनुभव घेण्याची भौतिक इच्छा असते. या काळात केवळ नित्य म्हणजे नेहमीच्या देवतेची किंवा गुरूंची सेवा करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून मन हे विचलित होणार नाही. 14वा आहे मौल्यवान दागिने आणि रत्नांची खरेदी. स्वतःच्या सौंदर्यासाठी किंवा आनंदासाठी सोने, चांदी, हिरे अथवा मौल्यवान रत्ने खरेदी करू नयेत. कारण दागिने खरेदी करणे ही अहंकाराची आणि वैभवाच्या प्रदर्शनाची भावना वाढवणारी गोष्ट आहे. हा महिना वैराग्य आणि साधेपणाचा असल्याने ही खरेदी वर्जित आहे. 15वा आहे वाहन आणि नवीन मालमत्तेची खरेदी. नवीन गाडी, जमीन, भूखंड किंवा घर स्वतःच्या ऐहिक सुखासाठी खरेदी करणे टाळावे, कारण या मोठ्या खरेदी माणसाला अधिक संसारात आसक्त बनवतात. परंतु अधिक मासाचा हेतू माणसाला संसारातून मन काढून ईश्वराकडे लावण्याचा आहे. म्हणून या काळात वाहन आणि नवीन मालमत्तेची खरेदी ही केली जात नाही. 6वा आहे फॅशनेबल किंवा नवीन कपड्यांची खरेदी. स्वतःच्या उपभोगासाठी नवीन महागडे आणि फॅशनेबल कपडे किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करू नयेत, कारण नवीन वस्त्रे परिधान केल्याने शरीराचे आकर्षण आणि ऐहिक सुखाची भावना वाढते. परंतु याला अपवाद म्हणजे धार्मिक दानासाठी कपडे खरेदी करणे आणि धोंड्याच्या महिन्यात जावयासाठी आणि लेकीसाठी कपडे खरेदी करण्यास मात्र सूट आहे. 17वा आहे तामसिक अन्न आणि व्यसनांचे सेवन. मांसाहार, मद्यपान, तंबाखू आणि सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद ठेवावे, कारण मांसाहार आणि मद्यपानामुळे शरीरातील तमोगुण वाढतो, ज्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते आणि मन देवाच्या नामात लागत नाही. 18वा आहे वर्जित भाज्या आणि विशिष्ट धान्याचे सेवन. कांदा, लसूण, मुळा, गाजर, गोबी, मसूर, उडीद, मोहरी आणि जवस यांचे अन्नपदार्थातील सेवन हे टाळावे, कारण आयुर्वेद आणि शास्त्रानुसार हे पदार्थ शरीरातील उष्णता आणि वासना म्हणजेच कामोत्तेजना वाढवतात. सात्विक आहारानेच मन हे शांत आणि एकाग्र राहू शकते. 19वा आहे परान्न भक्षण करणे. कौटुंबिक किंवा सामाजिक निमंत्रण स्वीकारून दुसऱ्याच्या घरचे अन्न खाणे शक्यतो टाळावे, कारण शास्त्र सांगते, ज्याचं खावं अन्न त्याचं घ्यावं पुण्य किंवा पाप. दुसऱ्याच्या अन्नातून त्याचे मानसिक दोष आपल्याला येऊ शकतात, ज्यामुळे आपली चालू असलेली साधना खंडित होऊ शकते. 20वा आहे ब्रह्मचर्य आचरण. या संपूर्ण पवित्र महिन्यात पती पत्नीने शारीरिक संबंध टाळून पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे, कारण शारीरिक ऊर्जेचा व्यव टाळून ती ऊर्जा जप, तप आणि ध्यानाकडे वळवणे हा या महिन्याचा मुख्य आध्यात्मिक उद्देश आहे. 21वा आहे परनिंदा, क्रोध आणि अपशब्दांचा वापर. कोणाच्याही पाठीमागे निंदा करणे, खोटे बोलणे, घरात वाद घालणे किंवा रागाच्या भरात अपशब्द बोलणे हे सक्त निषिद्ध आहे, कारण क्रोध आणि निंदेमुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. महिनाभर केलेल्या जप-तपाचे पुण्य एका क्षणाच्या क्रोधाने किंवा निंदेने शून्यावर येते. म्हणून या महिन्यात कुणावरही क्रोध आणि निंदा करू नका. तर मंडळी, हे होते अधिक मासातील 21 नियम आणि त्यामागची शास्त्रोक्त कारणे. थोडक्यात सांगायचे तर हा महिना सोडण्याचा नाही तर जोडण्याचा आहे. भौतिक सुखांची इच्छा सोडायची आणि ईश्वराशी नाते जोडायचे हा या महिन्याचा उद्देश आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये 6 गोष्टी याला मात्र अपवाद आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं की अधिक मासात काय करू नये, पण शास्त्रामध्ये काही गोष्टींना अपवाद मानलं गेलं आहे. म्हणजेच काही अशी कर्मे आहेत जी या महिन्यात थांबवायची नसतात, उलट ती केल्याने अनंतपटीने पुण्य लाभतं. चला तर मग जाणून घेऊया या महिन्यातील महत्त्वाचे अपवाद आणि आपण काय आवर्जून केलं पाहिजे ते. पहिलं आहे नित्यकर्म आणि नियमित साधना. रोजची कुलदेवतेची पूजा, नेहमीच्या मंदिरातील देवदर्शन आणि नियमित चालू असलेले उपवास या महिन्यात कधीही बंद करू नये, कारण शास्त्र सांगतं की नित्यकर्मांना कधीही अधिक मासाचा दोष लागत नाही आणि रोजची भक्ती ही आपला आध्यात्मिक पाया ही मजबूत ठेवते. दुसरी गोष्ट आहे आकस्मिक वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया. अचानक उद्भवलेलं आजारपण, डॉक्टरांनी सांगितलेली शस्त्रक्रिया किंवा औषध उपचार या गोष्टींना अधिक मासात पूर्ण मुभा आहे, कारण शरीराचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आरोग्य सुधारण्यासाठी केलेल्या उपचारांना
शास्त्रात नैमित्तिक संकट निवारण मानले जाते, त्यामुळे याला कोणताही निषेध नाही. तिसरं आहे श्राद्ध आणि पितृकर्म. पितरांचे येणारे मासिक श्राद्ध किंवा वार्षिक श्राद्ध ज्या तिथीला येईल ते त्याच तिथीला अधिक मासात करावे लागते, कारण पितृऋण फेडणे हे अत्यंत आवश्यक कर्म आहे. अधिक मासात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांना गती मिळते आणि पूर्वज प्रसन्न होतात. चौथी गोष्ट आहे पुरुषोत्तम उपासना आणि नामस्मरण. या महिन्यात श्रीमद भागवत पुराण पठण, विष्णू सहस्त्रनाम विधी आणि महामंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते, कारण या महिन्याचे अधिपती भगवान श्री विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे या काळात विष्णूची केलेली आराधना इतर महिन्यांपेक्षा 1000 पटीने अधिक फळ देते. पाचवी गोष्ट आहे दीपदान विधी. अधिक मासात मंदिरात किंवा नदीकाठी किंवा घरात तुपाचे किंवा तेलाचे अखंड दीपदान करावे, कारण दीपदान हे अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात ज्ञानाचा आणि लक्ष्मीचा प्रकाश आणणारे मानले जाते. या महिन्यातील दीपदानाने घराण्यातील दोष दूर होतात. सहावी गोष्ट आहे जावयाला धोंडे आणि अनारशांचे वाण. महाराष्ट्रात या महिन्यात जावयाला घरी बोलून विष्णू स्वरूप मानून पुरणाचे धोंडे आणि 33 अनारशांचे वाण देण्याची मोठी परंपरा आहे, कारण हिंदू संस्कृतीत जावयाला श्री विष्णूचे रूप मानले जाते. अधिक मासात विष्णू रूपाची पूजा करून 33च्या संख्येत दान दिल्याने कुटुंबाला सुख समृद्धी लाभते आणि नात्यामधील गोडवा हा वाढतो. तर मंडळी, अधिक मास हा केवळ नियम पाळण्याचा नाही तर परमेश्वराच्या जवळ जाण्याचा पवित्र काळ आहे. म्हणून या महिन्यात वाईट गोष्टींचा त्याग करा, सात्विक राहा आणि जास्तीत जास्त नामस्मरण करा. तुम्हाला हे अधिक मासाचे 21 नियम कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि अधिक मासाच्या पवित्र काळात नामस्मरण हे करत राहा. धन्यवाद.